श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या आत्म्यावर साचलेली पुटं निघून जाण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. आपण सर्वजणच म्हणतो की मी रोज माळ जपतो, मी अक्कलकोटला जातो, मी गरिबांना मदत करतो. मग माझ्याच घरात आजारपण का? माझ्याच मुलांची बुद्धी का भ्रष्ट झाली? माझ्याच घरात लक्ष्मी का टिकत नाही? तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या जिभेने तुम्ही स्वामी समर्थ म्हणता, त्याच जिभेवर एखाद्या जीवाच्या मृत्यूच्या वेळेचा टाहो आणि रक्ताचे अंश असतील, तर ते स्वामींपर्यंत कसं पोहोचेल? आपण म्हणतो निसर्गाचा नियम आहे, पण गुरुचरित्रात दत्तगुरूंनी याला विनाश का म्हटलंय? आज आपण विज्ञानाच्या साहाय्याने आणि गुरुचरित्राच्या साक्षीने पाहणार आहोत की मांसाहाराचा तुमच्या नशिबाशी नक्की काय संबंध आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातला एकही मुद्दा चुकला तर तुमची आजवरची सेवा व्यर्थ ठरू शकते. मित्रांनो, निसर्गाचे 3 गुण आहेत: सत्व, रज आणि तम. आपल्या शास्त्रात अन्नाचेही हेच 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक आहार म्हणजे जो शुद्ध, नैसर्गिक आणि अहिंसक आहे. हा आहार घेतल्याने बुद्धी तल्लख होते आणि मनात देवाचे विचार येतात. मांसाहार हा तामसिक आहारात येतो. जेव्हा आपण एखादा प्राणी मारून खातो, तेव्हा त्याच्या मृत्यूच्या वेळेच्या वेदना, भीती आणि आक्रोश त्या मांसात उतरतात. जेव्हा तुम्ही ते मांस खाता, तेव्हा ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरात जातात. आज समाजात वाढलेला राग, चिडचिड आणि नैराश्य याचं मुख्य कारण म्हणजे आपण अन्नातून ग्रहण केलेली हिंसा आहे. मित्रांनो, आधुनिक विज्ञानानुसार जेव्हा एखाद्या प्राण्याला कापलं जातं, तेव्हा त्याच्या शरीरात प्रचंड प्रमाणात ॲड्रेनालाईन आणि कोर्टिसोल रिलीज होतात. त्या प्राण्याच्या पेशीमध्ये त्या शेवटच्या क्षणाची भीती आणि राग साठला जातो. जेव्हा तुम्ही ते मांस खाता, तेव्हा त्या पेशी तुमच्या शरीरातील पेशींशी संवाद साधतात. याला सर्क्युलर मेमरी म्हणतात. यामुळेच मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये चिडचिड, राग, वासना आणि भीतीचं प्रमाण जास्त असतं. तुमची ऑरा जी तेजस्वी असायला हवी, ती या तामसिक अन्नामुळे काळवंडते. आणि लक्षात ठेवा, ज्यांची आभा काळवंडलेली असते, त्यांच्याकडे स्वामींची कृपा आकर्षित होत नाही. आता वळूया गुरुचरित्राकडे. श्री गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायात आचारधर्माचं वर्णन आहे. त्यात स्पष्ट म्हटलंय की अहिंसा परमो धर्म. दत्तगुरूंनी सांगितलंय की मानवी शरीर हे मुक्तीचं द्वार आहे. जर आपण या शरीराला प्राण्यांच्या स्मशानात रूपांतरित केलं, म्हणजे पोटात मांस टाकलं, तर आपली आध्यात्मिक प्रगती थांबते. गुरुचरित्रात पद्म महायज्ञ सांगितलेला आहे. त्यापैकी भूतयज्ञ म्हणजे प्राण्यांची सेवा करणे. जर तुम्ही प्राण्यांना मारून खात असाल, तर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाताय. गुरुचरित्र सांगतं की हिंसेतून मिळालेलं अन्न हे तुमच्या बुद्धीला जड बनवतं. जड बुद्धीला ईश्वराचे संकेत कधीच समजत नाहीत. म्हणूनच तुम्हाला स्वामींची स्वप्ने पडत नाहीत किंवा तुम्हाला योग्य दिशा मिळत नाही. आता मी तुम्हाला श्रीकांतजीचा अनुभव सांगते. श्रीकांत हे एका मोठ्या पदावर होते. घरी सर्व सुख होतं, पण अचानक त्यांच्या आयुष्याला ग्रहण लागलं. त्यांच्या एकुलत्या एक मुलाला असाध्य आजार झाला. त्यांनी लाखो रुपये खर्च केले, पण उपयोग झाला नाही. श्रीकांत स्वामींचे भक्त होते, पण त्यांना रोज रात्री मांसाहार आणि मद्यपानाची सवय होती. एके रात्री ते स्वामींच्या फोटोसमोर बसून रडू लागले. स्वामी, माझं काय चुकलं? त्या रात्री त्यांना स्वप्नात एक अजब दृश्य दिसलं. त्यांना दिसलं की ते एका खोल अंधारात उभे आहेत आणि शेकडो प्राण्यांचे डोळे त्यांच्याकडे क्रोधाने बघत आहेत. स्वामी लांब उभे राहून फक्त बघत होते.
श्रीकांत पळत स्वामींच्या जवळ गेले. पण स्वामींनी त्यांना लांब ढकललं आणि सांगितलं, ज्यांच्या जीवावर तू तुझे चोचले पुरवले त्यांचे शाप तुला माझ्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. श्रीकांतजींनी दुसऱ्या दिवशी मांसाहार सोडण्याचा कडक संकल्प केला. त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी लोटांगण घातलं. आश्चर्य म्हणजे ज्या मुलाला डॉक्टर वाचवू शकत नव्हते त्याच्या प्रकृतीत 21 दिवसात सुधारणा झाली. आज श्रीकांतजीचे घर आनंदाने भरलेलं आहे. ते सांगतात, अन्न बदललं की नशीब बदलतं. हे मी स्वतः अनुभवलंय. मित्रांनो, कर्म हे केवळ कृती नसते, तर ती ऊर्जा असते. जेव्हा तुम्ही कोणाचा जीव घेता तेव्हा त्या जीवाचा ऋणानुबंध तुमच्याशी जोडला जातो. पुढच्या अनेक जन्मात तो जीव तुमच्याकडून ते देणं वसूल करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतो. मग ते शत्रू म्हणून असो किंवा कष्टाच्या रूपात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सेवा फळत नाहीये, तर एकदा तपासून पहा की तुमच्या रक्तात कोणाच्या तरी रक्ताचा शाप तर नाही ना. सात्विक आहारामुळे तुमचं DNA शुद्ध होतात आणि मंत्राची शक्ती तुमच्या शरीरात साठवली जाते. मित्रांनो, कर्माचा नियम खूप कडक आहे. तुम्ही निसर्गाला जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. जीवो जीवस्य जीवनम. हे जरी खरं असलं तरी मनुष्याला बुद्धी दिली आहे, जेणेकरून तो योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखू शकेल. जेव्हा तुम्ही मांस खाता तेव्हा तुम्ही एका जीवाचं ऋण तुमच्या डोक्यावर घेता. हे ऋण तुम्हाला आजारपण, पैशाची अडचण आणि मानसिक त्रासाच्या रूपात फेडावंच लागतं. याउलट जेव्हा तुम्ही अहिंसक बनता तेव्हा निसर्ग तुमची सर्व कामे सोपी करायला लागतो. जर तुम्हाला मांसाहार सोडायचा असेल तर हे करा. 21 दिवसाचं चॅलेंज घ्या. सलग 21 दिवस पूर्णपणे सात्विक आहार घ्या. शरीरातील तामसिक ऊर्जा काढण्यासाठी रोज कपालभाती करा. जेवणापूर्वी तारक मंत्राचा जप करा. अन्नावर सकारात्मक परिणाम होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी कळत नकळत झालेल्या हिंसेबद्दल स्वामींची माफी मागा. मित्रांनो, चव फक्त जिभेवर 30 सेकंद असते, पण कर्माचा ठसा आयुष्यभर राहतो. स्वामींची कृपादृष्टी हवी असेल तर आजच स्वतःला बदला. तुमच्या एका निर्णयाने तुमच्या मुलाचं आणि तुमचं भविष्य उजळू शकतं. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? तुम्हालाही मांसाहार सोडायची इच्छा आहे का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, कारण एकाचा जरी आहार बदलला तर त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.